DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. नाशिक रोड कारागृह प्रशासनात खळबळ. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल. कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सर्व स्तरातून टीका. नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एका संशयित व्यक्तीसोबत कथित पार्टी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि शिस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडिओमध्ये कारागृह परिसरातील शासकीय निवासस्थानासमोर काही अधिकारी आणि संबंधित संशयित व्यक्ती एकत्र दिसत असल्याचा दावा केला जातोय. संबंधित संशयित व्यक्ती फसवणुकीच्या प्रकरणात यापूर्वी कारागृहाशी संबंधित राहिलेली असून सध्या ती जामिनावर बाहेर असल्याचं समजतंय. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार ही कथित पार्टी अनौपचारिक वातावरणात पार पडली. त्या ठिकाणी मद्यपान झाल्याचा दावाही काही पोस्टमधून करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा प्रकार शासकीय निवासस्थानाजवळ घडल्याची चर्चा असल्यानं कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. दरम्यान येथील एका अधिकाऱ्यावर यापूर्वीही प्रशासकीय स्तरावर कारवाई झाल्याची चर्चा कारागृह वर्तुळात रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून सत्य बाहेर आणावं अशी मागणी आता विविध स्तरातून होते. या संदर्भात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुकुटराव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कारागृह प्रशासनानं अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. व्हायरल व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील परिस्थिती काय होती हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. या गंभीर प्रकरणात वरिष्ठ स्तरावर काय कारवाई केली जाते याकडे तर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक.